मला जय सोबत काम करायला जाम मजा येते. आणि आमचे डिरेक्टर तुम्ही बघू शकता की बघू शकता. आम्हाला हा एक सिटिंग एरिया दिला की कुठे जास्त गरम होत असेल तरी इथे आम्हाला जरा थंडावा मिळतो, म्हणजे इथे एसी चालू असतो. सेट डिझायनरचे खूप खूप आभार, कारण इतक्या चांगल्या ऑथेंटिक पद्धतीने, म्हणजे आतमध्ये पडद्याचा कलर असेल किंवा तिथे तोरण जे लागले ते असेल, सगळं इतकं ऑथेंटिक आहे आणि त्यामुळे आय गेस यांना जास्त मजा येत असेल शूट करायला. इथे आपण आता परब हाऊस मध्ये चाललोय, म्हणजे मी शर्वरीच्या स्वतः इथे घरी. सेकंड टाइम येतोय. हो. मलाच माहित नाही आतमध्ये काय आहे. आणि आय थिंक तुझी पहिली टूर पण कोणी मग करून दिली होती. हीच मला आतमध्ये घेऊन गेली होती. सो आपण तिच्याकडेच माईक देऊया. ती आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने टूर इथे शाणा आहेस रे, शाणा आहेस. उगाच चायनर नाही. बाय द वे इथे शूट चालू आहे, हळूहळू बोलावं लागेल. त्यामुळे आपल्याला हळू बोलावं लागेल. हे आहे परब हाऊस. सगळ्यात पहिले स्वामींचं दर्शन घ्या. स्वामी. आणि आमचा झोपाळा, जिथे आम्ही सगळ्या बहिणी चिल करत असतो, शूट नसतं तेव्हा. आणि इथे आमच्या बहिणी आता सध्या चिल करतायत, हवा खातात, कारण खूप गरम होतं. पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की कसं प्रोव्हिजन केलेलं आहे आमच्यासाठी, की आम्हाला काम करताना अजिबात म्हणजे घाम तर येतोच, तरी पण किती कमी याचा विचार करून ह्या गोष्टी इकडे अवेलेबल केलेल्या आहेत. आणि हे आमचे प्रोडक्शन गाय शुभम नाव आहे याचं. हा आमचा खूप चांगली काळजी घेतो की आम्हाला काय हवंय नको हे सगळं बघतो तो. आणि शुभम, कसं वाटतं तुला? किती प्रसन्न, बघा किती प्रसन्न चेहरा आहे. हा, खास करून माझ्यासोबत. मला जय सोबत काम करायला जाम मजा येते. मी चांगलं बोलले, मी जिथे जाते तिथे माझे थोडे छोटे थँक्यू. आणि ही जुईताई, म्हणजे मी आणि अनुश्री हिला जुईताई बोलतो रिअल लाईफ मध्ये पण. सो आशुताई, खूप गरम होतंय. हे बघ बसले मी, खूप गरम होत आहे. मज्जा येते पण गरम होत आहे. नटायला मिळायला मज्जा येते. आणि आमचे डिरेक्टर तुम्ही बघू शकता की बघू शकता. सर सर आमच्याबद्दल काही शब्द. तुमच्याबद्दल सगळे खूप छान आहेत, छान कामं करतायत. सेट वरती खूप आमच्या असंच हसत खेळत काम करतात. मजा येते त्यांच्यासोबत काम करायला. सगळ्या चुलबुली मुली एकत्र येऊन कशा काम करूच नको. मला असं वाटतं इथे मी नाही येते, जय खानोलकरच पुढची, मी इथून येते जरा. सो आता आपण किचन बघतोय, जे फार चांगल्या अवस्थेमध्ये नाही आहे, कारण की शूट इकडचं नाही चालू आहे. सो ओव्हरऑल हा सेटअप असतो इथे किचन एरिया. आणि आमच्या घरचा देवारा इथे. खरं तर चांगलंच असतं, हे स्वच्छ असतं, पण ते काय आमची मम्मीचं कालच ऑर्डर होती मोठी, त्यामुळे जरा ते बिघडलं इकडचं सगळं. आणि येस, हा आमचा एसी रूम आहे. म्हणजे सगळीकडे गरम जरी होत असेल तरी ह्या रूम मध्ये युजली, आता डोर्स ओपन आहेत म्हणून, पण आम्हाला हा एक सिटिंग एरिया दिला की कुठे जास्त गरम होत असेल तरी इथे आम्हाला जरा थंडावा मिळतो, म्हणजे इथे एसी चालू असतो. सो दॅट आम्ही इथे रीडिंग करतो आणि मग सीनसाठी जातो. आणि इकडूनच लागून हा बेडरूम आहे आमच्या बहिणींचा, जिथे ही समायना काय करते. सो शर्वरी, तुम्हाला हे ऐकू आलं असेल, तुम्हाला असं वाटतं इथून लवकर कल्टी मारूया. सो ही होती परब हाऊसची टूर. अशा प्रकारे आम्ही हसत खेळत आणि खऱ्या अर्थाने आमचा घाम गळत काम करत असतो. या बाहेर या. आणि ह्या सगळ्याचं श्रेय मला वाटतं सेट डिझायनर
डिरेक्टर्स या सगळ्यांना जातं, कारण आतमध्ये दोन्ही फॅमिलीमध्ये जो डिफरन्स आहे त्यांच्या घरामध्ये तो क्लिअरली विजिबल आहे आणि त्यामुळेच ते कॅरेक्टर पण तितक्यात वेगळ्या पद्धतीचे वाटतात दोन फॅमिलीज. सो आय थिंक सेट डिझायनरचे खूप खूप आभार, कारण इतक्या चांगल्या ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे आतमध्ये पडद्याचा कलर असेल किंवा तिथे तोरण जे लागलं ते असेल, सगळं इतकं ऑथेंटिक आहे आणि त्यामुळे आय गेस यांना जास्त मजा येत असेल शूट करायला, कारण प्रॉपर्टी आपल्याला मदत करते सीन अजून फुलवायला. एक्झॅक्टली सेम त्या साईडला आहे, तिथे जास्त लॅविश आणि असा सेटअप आहे. सो आम्हाला पण तिथे खूप मजा येते. सो ह्या टाळ्या वाजलेल्या आहेत. तर ही होती आमच्या संपूर्ण सेटची टूर. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.